नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या रेड डायमंड पेरूच्या बागेत आहे आणि त्याचं फोमिंगचं काम चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पेरूला फोमिंग टायमिंगला होणं गरजेचं आहे. उशीर झाला तर डंकमाशी डंक मारू शकते पेरूला. तर बघू शकता फोमिंगच्या मापात साईज झालेली आहे. 50, 60, 70 ग्रॅमपर्यंत आपण लावू शकतो. आणि त्यासाठी आपण आता स्प्रे घेत आहोत. फोमिंगच्या अगोदर पाठीमागं चालू आहे. तर आपण स्प्रे काय घेत आहोत, तर फळावरती आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस येत आहे आणि रेग्युलर ही फोम बसण्या अगोदर एक थ्रिप्सनाशक आणि कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे, जेणेकरून फळ फोममध्ये बसल्यानंतरनं त्याला आळी वगैरे किंवा थ्रिप्सने चाटू नये म्हणून आपण कीटकनाशकाचा स्प्रे घेत आहोत. आणि बुरशीनाशकाचा कशासाठी, तर त्यामध्ये आता हे बघू शकता फोम लागलेल्या पेरूला आतमध्ये बाष्प तयार झालेला आहे, पाणी तयार होतं आणि पाऊस येत आहे. देठाकडे पाठीमागच्या साईडवरच्या देठाकडे पाणी साचून राहतं, त्यामुळे तिथं कुजवाही कडीला जाणवू शकतो आणि मोठ्या फळाला. तर त्यासाठी आपण बुरशीनाशक घेत आहोत. तर आपण एका बेलरसाठी कराटे 250 घेतलेलं आहे. कराटे 250 मिली आणि त्यात साप पावडर घेतलेला आहे. बुरशीनाशक साप पावडर 500 ग्रॅम घेतलेला आहे. तर असा आपला स्प्रे राहणार आहे. तर त्यामुळे आपल्याला फोम बसल्यानंतर फळाला कोणतीही अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच शेतीविषयक आणि पेरूविषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्याला फॉलो नक्की करा. धन्यवाद.